मला सांगा, जगातला असा कोणता व्यक्ती आहे ज्याला स्वच्छ आणि नीटनेटक्या घरामध्ये राहायला आवडत नाही? तर आपल्यापैकी प्रत्येकाला स्वच्छ आणि नीटनेटक्या घरामध्ये राहायला आवडतं. पण घर ही अशी जागा आहे ना, जी कितीही आवरली तर त्यात पसारा होतोच. बरेचदा आपल्याकडे घर ऑर्गनाईज करण्यासाठी पैसा नसतो, नाही तर पुरेसा वेळ नसतो. तर मैत्रिणींनो, हॅलो, हाय, नमस्ते. मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशाच काही झिरो कॉस्ट होम ऑर्गनायझेशन आयडिया शेअर करणार आहे, जी नक्कीच तुम्हाला तुमचं घर ऑर्गनाईज करण्यात मदत करेल. फक्त एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मला तरी वाटते की आपल्या घरात सर्वात जास्त पसारा करणारी कुठली वस्तू असेल तर ती म्हणजे कपडे. कपडे जर व्यवस्थित ऑर्गनाइज नाही केले तर आपल्या घरात त्याचा सर्वत्र पसारा दिसतो. कधी चेअरवर पडलेले असतात, कधी बेडवर पडलेले असतात. त्यामुळे घर दिसायला नीटनेटकं दिसत नाही. या व्यतिरिक्त कपडे जर व्यवस्थित ऑर्गनाइज केले नाही तर ते वेळेवर मिळतही नाही. जसे छोटे कपडे झालेत, हँकीज, अंडरगार्मेंट्स, सॉक्स, हे जर आपण व्यवस्थित ऑर्गनाइज नाही केलेत तर ते इतर कपड्यासोबत दबले जातात आणि वेळेवर आपल्याला मिळत नाही. तर त्यासाठी मी काय केलं आहे की घरातला एक ड्रॉवर चॉईस केला आहे. त्यामध्ये एक एक कप्प्यामध्ये मी अंडरगार्मेंट्स ऑर्गनाइज केलेले आहे आणि ते अंडरगार्मेंट्स मिक्स व्हायला नको यासाठी ऑर्गनायझर यूज केलेले आहे. तुम्ही वाटेल तर मार्केटमधले देखील ऑर्गनायझर विकत घेऊ शकता, नाही तर DIY करू शकता. सॉक्ससाठी एक वेगळा ऑर्गनायझर ठेवलेला आहे आणि तो शूजची जी अलमारी आहे तिथेच ठेवलेला आहे. त्यानंतर माझ्या मुलीचे जे अंडरगार्मेंट्स आहेत ते मी वेगळ्या ऑर्गनायझरमध्ये ठेवलेले आहे. या ट्रिकमुळे काय होतं की एकमेकांचे जे छोटे छोटे कपडे आहेत ते एकमेकात मिक्स होत नाही आणि प्रत्येक वस्तू ही वेळेवर मिळते. आता तुम्ही जसं बघू शकता, माझी जी अलमारी आहे त्यामध्ये वर्टिकल स्पेस ऑर्गनाइज करण्यासाठी मी असे ऑनलाईन वर्टिकल ऑर्गनायझर मागवलेले आहे, कारण त्यामध्ये कप्पे नाहीत. वरची वर्टिकल स्पेस वेस्ट होती आणि या ऑर्गनायझरचा उपयोग मी रोजचे जे डेली कपडे असतात वापरायचे ते ऑर्गनाइज करण्यासाठी केले आहे. एका कप्प्यामध्ये मी माझ्या डेली पर्स ज्या असतात मार्केटमध्ये न्यायच्या त्या ऑर्गनाइज केलेल्या आहे. एका कप्प्यामध्ये माझ्या मिस्टरांच्या टी-शर्ट्स आणि लोअर ऑर्गनाइज केलेले आहे. एका कप्प्यात माझ्या मुलीचे डेली यूज करायचे कपडे ठेवलेले आहे. एका कप्प्यात मी माझे कपडे ठेवलेले आहे. त्यामध्येच मी माझा टॉवेल ठेवलेला आहे. माझ्या मुलीच्या टॉवेलसाठी मी वेगळा ऑर्गनायझर मागवलेला आहे. आता माझ्याकडे ड्रेसिंग टेबल नाही, त्यामुळे मी याच अलमारीमध्ये एक छोटासा कप्पा रेडी केलेला आहे वर्टिकल ऑर्गनायझरचा उपयोग करून, आणि त्या साईडला मी हे सगळे रोजचे मेकअपशी रिलेटेड सामान आहे ते ऑर्गनाइज केलेले आहे. तर डेली वापरातल्या जेवढ्या काही वस्तू आहेत त्या ठेवलेल्या आहे. माझे मिस्टर जे ऑफिससाठी बुक्स वापरतात, लॅपटॉप वापरतात, ते देखील त्याच अलमारीमध्ये ठेवलेलं आहे. त्याचबरोबर रोज वापरातली लागणारे हेअर बँड्स आहे, माझा ड्रायर आहे, त्याचबरोबर माझ्या मिस्टरांचं वॉलेट आहे ते इथेच ठेवतात. इवन गाडीच्या ज्या जाप्या असतात ते आमच्याकडे इकडे तिकडे पडलेल्या नसतात. बाहेरून आलं की हातपाय धुतलं की सगळं सामान या अलमारीमध्येच ठेवलं जातं. म्हणजेच आम्ही प्रत्येक वस्तूची एक जागा डिसाईड केलेली आहे, जेणेकरून त्या वस्तूचा घरात पसारा होणार नाही. तसं पाहिलं तर घर ऑर्गनाइज करणं काही खूप कठीण काम नाही. अगदी छोटे छोटे ट्रिक्स वापरून देखील आपण आपलं घर खूप चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज करू शकतो. तर त्यातला आपण एक रूल फॉलो करू शकतो, जसं उठल्या उठल्या आपल्याला आपला बेड ऑर्गनाइज करायला हवा. पण बरेचदा घरात लहान मुले असतात, बाकी लोकही झोपलेले असतात. मग अशा वेळेस इवन घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आपला ब्लँकेट तरी घडी करायला हवा. आता माझ्या बाबतीत काय होतं की मी जेव्हा उठते तेव्हा माझी मुलगी झोपलेली असते, पण मधामध्ये जर मला स्वयंपाक करताना थोडा जरी वेळ मिळाला तर फक्त ब्लँकेट घडी करायला आपल्याला 5 मिनिटे लागतात. तर तेवढ्या वेळात मी ब्लँकेट घडी करून ठेवते, त्यामुळे बेड दिसायला छानच दिसतो. मला तरी वाटते की आपले जर बेडरूम आपल्याला ऑर्गनाइज ठेवायची असेल तर बेडवर कुठलीही वस्तू ठेवता कामा नये. बरेचदा बेडवर टॉवेल पडलेला असतो, लहान मुलांचे टॉईज पडलेले असतात, बुक्स पडलेले असतात, त्यामुळे देखील बेड दिसायला अनऑर्गनाइज दिसतो. त्यामुळे बेडवर कुठलीही वस्तू आपल्याला ठेवायची नाही. त्यासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीनेच एफर्ट्स घ्यायला हवे. जसं आंघोळ झाल्यानंतर बरेचदा तुम्ही बघितलं असेल की जे टॉवेल्स असतात ते बेडवर ठेवलेले असतात किंवा चेअरवर पडलेले असतात. अशा वेळेस तुम्ही एक रूल फॉलो करू शकता, टॉवेल वाळत घालायला फक्त 5 मिनिट लागतात. मग अशा वेळेस तुमच्याजवळ जर वेळ असेल तर तुम्ही बाहेर स्टँडवर वाळत घाला, नाहीतर मी एक रूल लावलेला आहे, जर आमच्या घरात वेळ नसेल तर तुम्ही इकडे तिकडे न टाकता फक्त या चेअरवर वाळत घालायचं आहे. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी स्टँडवर वाळत घालेल. तर अशा छोट्या छोट्या सवयी घरातल्या प्रत्येक व्यक्तीला लावल्यानं तरी घर ऑर्गनाइज करायला आपल्याला खूप मदत मिळते. बरेचदा काय होतं की आपल्याला आपल्या घरातली धूळ देखील साफ करायला वेळ मिळत नाही. मग अशा वेळेस पाहुणे यायचे आहे हे कळलं की आपण लगेच आपलं घर क्लीन करायला जातो.
मग रोजच्या 24 घंट्यातून अगदी 10 मिनिट आपल्याला रोजच्या डस्टिंगला द्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल फक्त 10 मिनिटात घर थोडं ना स्वच्छ होणार, तर इथे आपल्याला पूर्ण घर थोडं ना स्वच्छ करायचं आहे. फक्त आपल्या घरातलं मेन फर्निचर स्वच्छ करायचं आहे, ज्यावर जी धूळ असते ती डायरेक्टली दिसून येतं. जसं माझ्या घरात एंटर केल्यावर दरवाजाच्या साईडला हे असं फर्निचर ठेवलेलं आहे, बुक्सची एक रॅक ठेवलेली आहे, तर ती नेहमी मला क्लीन करावी लागते. त्याचबरोबर जर टीव्हीचं टेबल असेल किंवा टी टेबल असेल तर या वस्तू आपल्याला रेग्युलर क्लीन करायला हव्या, कारण आपण बरेचदा इथे जेवण करतो, चहा पितो, तर त्याचे डाग पडलेले असतात, तर ते दिसायला घाण दिसतात. तर या ज्या बेसिक वस्तू असतात त्या तरी रेग्युलर आपल्याला मिनिमम क्लीन करायलाच हव्या. पण बरेच जणांच्या घरात लहान मुले असतील. आता माझ्या घरात देखील माझी 4 वर्षाची मुलगी आहे, पण तिला मी काही सवयी लावल्या आहे आणि या सवयी आपण जर त्यांना लहानपणापासूनच लावल्या ना तर त्या लवकर लागतात. जसं माझ्या मुलीला सवय आहे की कुठलंही पेंटिंग करायचं आहे, इवन जेवण जरी करायचं असेल तर मी वरती सोप्यावर कधीच जेवण वाढत नाही. तिच्यासाठी एक खाली मॅट ठेवलेली आहे. तिला जरी पेंटिंग करायची असेल की कुठलंही छोटं मोठं काम करायचं असेल ना तर ती खालीच बसून करते. बरेचदा लहान मुले असले की ते जिद्द करतात वरती बसायचा, अशा वेळेस फक्त टीव्ही पाहायसाठी ती वरती बसते, पण इवन जेवण करायचं असेल तर आम्ही देखील तिच्यासोबत खालीच बसतो, जेणेकरून तिला सवय लागावी. जर आपणच आपलं काम नीटनेटकं ठेवलं नाही तर लहान मुले करतील का? ते देखील आपल्याला पाहून घाणेरडंच काम करणार. त्यासाठी आपल्याला पहिले सवय लावणं खूप गरजेचं आहे. बरेचदा तुम्ही बघितलं असेल, घर तर दिसायला स्वच्छ असतं पण घरातलं बाथरूम मात्र खूप घाण असतं. तर त्यासाठी बाथरूमला देखील व्यवस्थित क्लीन करणे, ऑर्गनाईज करणे गरजेचे आहे. पण रोज आपल्याला वेळ असतो का? पण आपल्या रोजच्या जीवनातला 5 मिनिटाचा वेळ आपण नक्कीच काढू शकतो. तर आंघोळीच्या आधी अगदी 5 मिनिट आपल्याला रोज आपल्या बाथरूमला देखील द्यायचं आहे. इथे मी माझ्या बाथरूमला क्लीन करण्यासाठी काही कापड ठेवलेले आहे आणि त्याच कापडांचा रोज यूज करत असते. एखाद्या दिवशी आरसा क्लीन करते, एखाद्या दिवशी नळ क्लीन करते. जसं आज नळ आणि आरसा क्लीन केलं. एखाद्या दिवशी मी एक बकेट क्लीन करते. खूप जास्त क्लीन करत बसत नाही. एखाद्या दिवशी भिंत क्लीन करते, एखाद्या दिवशी वायपर क्लीन करते. अशा प्रकारे जर तुम्ही अगदी 5 मिनिट आपल्या बाथरूमला दिला ना तर तुमचं बाथरूम नेहमी क्लीन दिसेल. मला तरी वाटतं आपण जर आपल्या घरातली प्रत्येक वस्तू थोडंसं डोकं लावून जर ऑर्गनाईज केली तर ती जास्त काळ ऑर्गनाईज राहणार. जसं ही बेडशीट, आपण काय करतो, डायरेक्टली बेडशीट घडी करतो, त्यामध्येच त्याची पिलो कवर ठेवतो आणि ती अलमारीमध्ये ठेवतो. तर तसं न ठेवता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर बेडशीट ऑर्गनाईज केली तर ती आता तुम्ही अलमारीत जरी ठेवली तर ती ऑर्गनाईज राहणार, त्याची फोल्ड बिघडणार नाही. या व्यतिरिक्त त्यातले पिलो कवर देखील हरवणार नाही. बरेचदा असं होतं ना, बेडशीट तर मिळते आणि त्यातला एक पिलो कवर गायब असतो. असं तुमच्यासोबत देखील बरेचदा घडलं असेल. या व्यतिरिक्त जर पिलो कवर नसेल त्या बेडशीटला, मग ती कशी फोल्ड करायची? तर आता तुम्ही ही बेडशीट बघू शकता, ही मी फोल्ड केलेली आहे आणि याची फोल्ड बघू शकता. मी त्या बेडशीटला हलकंसं फेकलं तरी त्याची फोल्ड बिघडलेली नाही. तर जसं मी व्हिडिओत दाखवलं आहे त्यानुसार तुम्ही बेडशीटची फोल्ड करू शकता. आता जशी ही बेडशीट आहे याला पिलो कवर नाही आहे, तर मी ही बेडशीट जसं व्हिडिओत दाखवले आहे ना त्यानुसार फोल्ड करते. अशाच प्रकारे तुम्ही साडीची फोल्ड देखील करू शकता. अशा प्रकारे जर आपण कुठलेही आपले कपडे एकमेकात फसवून फोल्ड केले तर त्याची जी फोल्ड आहे ती बिघडत नाही. याच फोल्डनुसार तुम्ही बाकी इतर कपडे देखील फोल्ड करू शकता. का तुम्ही इलॅस्टिक बेडशीट वापरत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की त्याची फोल्ड करणे किती कठीण असते. तर जी मी पिलोवाली ट्रिक वापरली ना त्यानुसार जर तुम्ही इलॅस्टिक बेडशीट फोल्ड करून ठेवली तर ती बेडशीट दिसायला ऑर्गनाईज दिसेल. आणि अशा प्रकारे जर बेडशीट आपण व्यवस्थित एका अलमारीमध्ये ऑर्गनाईज करून ठेवले तर बेडशीट, पिलो कवर एकाच ठिकाणी ऑर्गनाईजही राहील आणि प्रत्येक वस्तू तुम्हाला वेळेवर मिळेल. त्याचबरोबर घरात जर लहान मुले असतील ना तर त्यांच्या खेळण्या घरात सर्वत्र पसरलेल्या असतात. त्यामुळे देखील घर दिसायला अनऑर्गनाइज दिसतो. बरेचदा त्या खेळण्यांचा, छोट्या छोट्या वस्तूंचा घरात पसारा दिसतो. मग अशा वेळेस तुम्ही घरात छोटे छोटे ऑर्गनायझर ठेवू शकता. जसं लॉन्ड्री बॅग मिळतात मोठे मोठे, काही ऑर्गनायझर मी घरीच बनवलेले आहे आणि मी अलमारीत ठेवलेले आहे. तुम्ही वाटेल तर घराच्या प्रत्येक कॉर्नरमध्ये देखील असे ऑर्गनायझर ठेवू शकता, जेणेकरून टॉयज कलेक्ट करायला खूप जास्त मदत मिळेल. तर माझ्या मुलीला काही सवय आहे, जरी तिने हॉलमध्ये टॉयज खेळले तरी ती काय करते की ही जी अलमारीची रूम आहे त्यामध्ये आणून ठेवते. बरेचदा ती अलमारीमध्ये ठेवते. या व्यतिरिक्त हॉलमध्ये ती बरेचदा पेंटिंग वगैरे करते. तर हॉलमधला मी एक असा तिला टीव्हीच्या खालचा ड्रॉवर दिलेला आहे आणि साईडची एक अलमारी दिलेली आहे आणि त्यामध्येच तिच्या रोजच्या ज्या वापरातल्या वस्तू आहे ते ठेवत असते. बरेचदा लहान मुले असतील तर ते ठेवण्याचा कंटाळा देखील करतात. मग अशा वेळेस त्याची एक जागा डिसाईड असेल तर आपण देखील ठेवू शकतो.
घरातल्या इतर वस्तूबरोबर अशा ज्या छोट्या छोट्या प्लॅस्टिकच्या बॅग असतात किंवा कागदी बॅग असतात त्याचा देखील घरात भरपूर पसारा असतो. पण बरेचदा काय होतं की या बॅगची जेव्हा आपल्याला गरज असते ना, ती एकही बॅग आपल्याला वेळेवर मिळत नाही. तर त्यासाठी या बॅग देखील ऑर्गनाइज असणे खूप गरजेचे आहे. तर आम्ही भरपूर ऑनलाईन सामान मागवत असतो. तर अशा वेळेस ना माझ्याकडे भरपूर जास्त बॅगचं कलेक्शन असतं, प्लॅस्टिक बॅगचंही भरपूर कलेक्शन असतं आणि त्याचबरोबर ज्या या कागदी बॅग असतात ना त्या देखील भरपूरशा साठवलेल्या असतात. तर मी यासाठी वेगवेगळे 2 ऑर्गनायझर बनवलेले आहे. जे प्लॅस्टिक बॅगचं ऑर्गनायझर आहे ते मी किचनमध्येच हँग केलेलं आहे आणि जे कागदी बॅग असतात किंवा इतर मोठ्या मोठ्या प्लॅस्टिक्स आहे किंवा ज्या बोरीवाला बॅग वगैरे असेल किंवा न्यूजपेपर आहे त्यासाठी मी टीव्ही खालचा एक कप्पा डिसाईड केलेला आहे आणि त्यामध्येच मी सगळ्या मोठ्या बॅग, कागदी बॅग, प्लॅस्टिकच्या बॅग त्याचबरोबर न्यूजपेपर ऑर्गनाइज करून ठेवते, जेणेकरून आपल्याला कुठल्याही वस्तूची गरज पडली तर ती वेळेवर मिळेल. माझं तर एकच म्हणणं आहे, जर का तुम्हाला आपल्या घराला ऑर्गनाइज ठेवायचं असेल तर घरातल्या प्रत्येक वस्तूची एक जागा निर्धारित असायला हवी. जशी रिमोटसाठी देखील एक मी जागा ठेवलेली आहे. काम झालं की रिमोट त्या जागेवर ठेवायलाच हवा. जर का तुम्ही बुक्स रीड करत असाल, आता जसं मला यूट्यूबचं काम वगैरे करायचं असेल तर भरपूरसं लिहून ठेवावं लागतं, टू डू लिस्ट करावी लागते. तर त्यासाठी मला लागणारे जे डेली बुक्स असतात किंवा माझ्या मुलीला लागणारे बुक्स असतात ते मी बेडसाईड टेबलवर एका ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे. एक चार्जर नेहमी लागलेलाच असतो, त्याचा वायर मी त्यामध्ये टाकलेला आहे जेणेकरून तो दिसायला मेसी दिसणार नाही. खालच्या ड्रॉवरमध्ये बेडवर बसून लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहे, बरेचदा आपण काय करतो गाणे वगैरे ऐकतो तर इयरफोन लागतात, इयरडोप्स लागतात, चार्जरचे एक्स्ट्रा वायर, मेडिसिन, त्याचबरोबर मला लागणाऱ्या ज्या बुक्स आहेत त्याही मी तिथेच ऑर्गनाइज केलेल्या आहे. बरेचदा काय होतं की जे वायर्स असतात ते पसरलेले असतात, तर त्याला मी जे रबर बँड असतं ना त्याने व्यवस्थित टाय करून ठेवलेलं आहे. त्यामुळे काय होतं की प्रत्येक वस्तू जागच्या जागी ठेवली जाते आणि वेळेवरही मिळते. आमच्याकडे ना बुक्सचं भरपूर कलेक्शन आहे, त्यामुळे त्याचा खूप जास्त पसारा व्हायचा. तर त्यासाठी आम्ही अशी एक स्पेशल अलमारीच बनवून घेतलेली आहे. त्यामध्ये माझ्या मिस्टरांचे सगळे बुक्स ठेवलेले असतात. या व्यतिरिक्त बाकी इतर बुक्स आम्ही असे स्टडी टेबलमध्ये ठेवलेले आहे ज्याचा कमीत कमी वापर होतो. त्यामुळे बुक्सचा देखील घरात पसारा दिसत नाही. व्यतिरिक्त आपल्या घरातल्या भरपूरशा छोट्या छोट्या वस्तू असतात, जसं उदाहरणार्थ डॉक्युमेंट्स. बरेचदा जर डॉक्युमेंट्स आपण व्यवस्थित ऑर्गनाइज नाही केले तर ते वेळेवर मिळत नाही. तर त्यासाठी देखील एक जागा निर्धारित असायला हवी. तर इथे आम्ही आमचे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स ठेवलेले आहे. त्याचबरोबर बँकेचे लागणारे जे पासबुक आहे त्यासाठी अशा प्रकारचा एक ऑर्गनायझर विकत घेतलेला आहे आणि या ऑर्गनायझरमध्येच बँकेचे पासबुक, त्याचे पासवर्ड, त्याचबरोबर ATM कार्ड्स, असे छोटे छोटे जे पासबुक असतात ना ते सगळे एकाच ऑर्गनायझरमध्ये ऑर्गनाइज करून ठेवलेले आहे. अशा प्रकारच्या ऑर्गनायझरमध्ये आपल्याला एकदाच इन्व्हेस्ट करायचं असते, पण नेहमीसाठी ती वस्तू आपल्याला उपयोगी पडते. तर अशा प्रकारे अगदी छोटे छोटे ट्रिक्स आणि छोटे छोटे ऑर्गनायझर वापरून मी माझ्या घराला ऑर्गनाइज ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर माझ्या घरातला एक सुंदरसा एरिया तुम्हाला दाखवते. ही आहे माझी छोटीशी बाल्कनी, जिथे आम्ही आमची भरपूरशी झाडे ठेवलेली आहे. या झाडांना पाहून अगदी मन प्रसन्न वाटतं. माझ्या घरी अगदी वडाच्या झाडापासून जे विड्याचं पान असतं ना त्याचं देखील वेल आहे. त्याचबरोबर जो बाहेरचा पाईपवाला एरिया आहे त्याला ग्रिलने पॅक केलं होतं, तर त्याला देखील आम्ही अशा प्रकारे हँगिंग प्लांटरने डेकोरेट केलेलं आहे. दिसायला अगदी छान दिसतं. बघितलं असेल माझ्या प्रत्येक घराच्या कॉर्नरमध्ये देखील तुम्हाला भरपूरशी झाडे दिसलेली असेल. या व्यतिरिक्त भरपूरशी झाडे पार्किंगमध्ये देखील ठेवलेली आहे. त्याचबरोबर बाल्कनीमध्ये मी कमीत कमी वस्तू ॲड करायचा प्रयत्न केलेला आहे. फक्त एक वॉशिंग मशीन आणि तुम्हाला पोछा मारणारी बकेट दिसेल. या व्यतिरिक्त बाल्कनीमध्ये खूप कमी वस्तू ठेवलेल्या जातात, त्यामुळे बाल्कनी दिसायलाही छान दिसते आणि अगदी पाहून मन प्रसन्न वाटतं. तर मैत्रिणींनो, अशा छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून मी माझ्या घराला नेहमी ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न करत असते. माझ्या मते घर छोटं असेल किंवा मोठं असेल पण ते व्यवस्थित ऑर्गनाइज असायला हवं. घर कितीही मोठं असेल, त्यात कितीही महागड्या वस्तू जरी असेल ना, पण ते व्यवस्थित स्वच्छ किंवा ऑर्गनाइज ठेवलेलं नसेल तर त्या घरात कधीच प्रसन्न वाटत नाही. पण जर का घर छोटं असेल आणि ते व्यवस्थित छोट्याशा रूममध्ये ऑर्गनाइज करून ठेवलेलं असेल, प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवलेली असेल ना, तर त्या घरात अगदी मन प्रसन्न वाटतं. आणि जर का तुम्हाला तुमचं घर नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवायचं असेल तर तुम्हाला या ट्रिक्स वापरायलाच हव्यात. तर आशा करते मैत्रिणींनो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका.
या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.